सध्या पोलिसांच्या धाडीची जेवढी चर्चा राज्यात नाही तेवढी चर्चा अन्न व औषध प्रशासन विभागाच्या अधिकाऱ्यांकडून होत असलेल्या धाडीची भीती पानटपरी चालक, हॉटेल व्यावसायिक आणि मेडिकल दुकानदारांनाही आहे। विभागाचे आयुक्त तुकाराम मुंढेंनी पदभार स्वीकारताच ही कारवाई जोमाने होऊ लागली। त्यातच पुण्यातून एक महत्त्वाची आणि तितक्याच तत्पर कारवाईची माहिती समोर आली। पुण्यात नवीन दुचाकी खरेदी केल्याच्या आनंदात वाटण्यात आलेल्या पेढ्यांमुळे 7 जणांना विषबाधा झाल्याची धक्कादायक घटना घडली। या दुर्घटनेत 2 लहान मुलांचाही समावेश असून सर्वांवर विविध रुग्णालयात उपचार सुरू आहेत। त्यापैकी एका रुग्णाची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना अतिदक्षता विभागात दाखल करण्यात आलं असून वडगाव शेरी आणि विमाननगर परिसरात ही घटना घडली। मिळालेल्या माहितीनुसार वडगाव शेरी येथील एका रहिवाशाने नवीन दुचाकी खरेदी केल्यानंतर आनंद व्यक्त करण्यासाठी जवळील मिठाई दुकानातून पेढे खरेदी केले। हे पेढे नातेवाईक आणि परिचितांना वाटण्यात आले। मात्र पेढे खाल्ल्यानंतर 7 जणांना उलट्या आणि अस्वस्थतेचा त्रास सुरू झाला। या प्रकरणाची माहिती पीडितांच्या नातेवाईक अश्विनी शेवाळे यांनी दिली। याबाबत त्यांनी सांगितलं की संबंधित पेढे स्थानिक मिठाई दुकानातून खरेदी करण्यात आले होते। पेढे खाल्ल्यानंतर सर्वांची प्रकृती बिघडल्याने त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आलं। दरम्यान या घटनेची तक्रार पोलीस आयुक्त अमितेश कुमार तसेच अन्न व औषध प्रशासन आयुक्त तुकाराम मुंढे यांच्याकडे करण्यात आली। तक्रार मिळताच तुकाराम मुंढे यांनी तात्काळ अधिकाऱ्यांना कारवाईचे आदेश दिले।